झी 24 तास एक पाऊल पुढे। प्रामाणिक अधिकाऱ्यांना काम करणं अवघड झालं आहे का याविषयी आपण चर्चा करतो आहोत। सध्या आजचं आपलं निमित्त आहे हरियाणामध्ये अशोक खेमका यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। त्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर मात्र केवळ हे एक उदाहरण नाहीये। सरकार वेगवेगळ्या पक्षांचं असलं तरी सुद्धा, राज्यातलं असलं किंवा केंद्रात असलं तरी सुद्धा प्रामाणिक अधिकाऱ्यांना काम करणं अवघड झालंय का याविषयी आपण चर्चा करतो आहोत। आशिष शेलार ब्रेकवर जाण्यापूर्वी महादेव शेलारांनी अनेक मुद्दे उपस्थित केलेले होते। केवळ काँग्रेसचं सरकार असताना असं झालं नाहीये, इतर पक्षांचीही सरकार होती। काय त्याला तुमचं उत्तर आहे? नाही, मुळातच महादेव शेलार साहेब जे बोलत होते त्याला मला हास्यास्पद वाटलं। याचं कारण असं की ते म्हणाले काँग्रेसचं नाव का घेता। आता स्पष्टीकरण करतो आपल्या माध्यमातून। साहेब हुडा हे जे आहेत ते काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत। रॉबर्ट वडेरा जे आहेत हे माननीय सोनिया गांधीच्या काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत, त्यांचे जावई आहेत। माननीय सोनिया गांधी जे आहेत त्या राजीव गांधींच्या पत्नी आहेत, जे काँग्रेसचे प्रधानमंत्री होते। त्यामुळे इतकी सगळी जर काँग्रेसची परंपरा, सरकार ते परिवार, त्यामुळे जावई काँग्रेसचा त्याच्या विरोधात नोटीस काढली, त्याच्या मागे ठोकायला लागले आणि म्हणून काँग्रेसचा उल्लेख केला, हे सत्य आहे। आता संताजी धनाजी वगैरे बाजूला जाऊ, हा भूमिका वेगळी की काँग्रेसला जिथे जिथे दिसेल तिकडे पैसाच दिसतो आणि भ्रष्टाचार दिसतो, या भूमिकेवर मी आता बोलणार नाही। आपली चर्चा जी आहे ती हरियाणाच्या बद्दलची असेल किंवा इन जनरल असेल। दुसरं मी एका गोष्टीचं खंडन करतो की भाटियांसारख्या अधिकाऱ्यांवर दोन कॅटेगरी झालेत। भाटियांसारख्या अधिकाऱ्यांवर इन पर्सनल टीका या चॅनेलवर करावी, हे काय संयुक्तिक व्यासपीठ नाही, ह्याचंही मी खंडन करतो। मुद्दा आता असा आहे की प्राईम मिनिस्टर साहेबांनी काही महिन्यांपूर्वी IAS अधिकाऱ्यांची एक मोठी बैठक दिल्लीत केली आणि त्या बैठकीत प्राईम मिनिस्टर काय म्हणाले, ते IAS अधिकाऱ्यांना म्हणाले तुम्ही कामाला लागा, तुम्ही ट्रान्सपरंटली काम करा, भ्रष्टाचाराच्या विरोधात भूमिका घ्या आणि त्याच्या मागे जो अशी ट्रान्सपरंट कार्यपद्धतीने काम करील आणि भ्रष्टाचाराला संपवण्याच्या दिशेने पावलं उचलेल त्यामागे मी उभा आहे, असं मनमोहन सिंग साहेब म्हणाले। हुडा साहेबांनी हे उत्तर दिलं पाहिजे की हा अधिकारी भ्रष्ट आहे का अयोग्य आहे, हा चर्चेचा मुद्दा असेल तर ते सांगावं। पण ह्या प्रकरणामध्ये त्यांनी एक इन्व्हेस्टिगेशन सुरू केली, विनाकारण देता महादेव शेलार साहेब त्यांना 80 दिवसात का घालवलं ह्याचं उत्तर द्या। हुडा साहेब प्राईम मिनिस्टर साहेबांचं ऐकत नाही का ह्याचं स्पष्टीकरण द्या आणि वडेरा कोणाचे जावई आहेत म्हणून हे चाललंय ह्याचं स्पष्टीकरण द्या। अगदी मारुती भापकरांकडे आपण जाऊ। मी उत्तर घ्यायला येतो शेलार साहेब तुमच्याकडे। हे जे निकष आहेत, 2 वर्ष किमान एखादा अधिकारी त्या ठिकाणी राहायला हवा, मात्र आता 80 दिवसात त्यांची बदली होती आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे बघायला मिळत आहेत। व्यवस्थेमध्ये भ्रष्ट अधिकारी अवेलेबल असल्यामुळे, भ्रष्ट अधिकाऱ्यांचा ऑप्शन राजकीय नेत्यांपुढे अवेलेबल असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असं तुम्हाला वाटतंय का? मुळात 2 वर्षे कमीत कमी IAS अधिकाऱ्यांची बदली होऊ नये अशी कायद्यात संकेत असताना अनेकदा असे प्रकार आपल्याला झालेले दिसतात की IAS अधिकारी 5-5, 6-6 वर्षे एका ठिकाणी राहतात, कामकाज करतात। मी उदाहरण द्यायचं झालं तर पिंपरी चिंचवडमध्ये आमचे या अगोदरचे कमिशनर दिलीप बंड हे 5 वर्षे जवळजवळ त्यांनी कामकाज केलं। तसेच त्यानंतरचे कमिशनर आशिष शर्मा यांना देखील 5 वर्षे त्या ठिकाणी ठेवण्यात आलं। जे अधिकारी राजकीय नेत्यांचं ऐकतात, त्यांच्या आदेशानुसार काम करतात, प्रक्रियेमध्ये भाग घेतात, अशा लोकांची 2 वर्षाचं संकेत असताना 5-5 वर्षे ते एक ठिकाणी राहतात। परंतु जे अधिकारी प्रामाणिकपणे काम करतात, अधिकाऱ्यांचं ऐकत नाही, कायद्याचं पालन करतात, राजकीय नेत्यांचं ऐकत नाही, अशा अधिकाऱ्यांची अशा प्रकारे कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदर बदली होते। दुसरं एक उदाहरण मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो की पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ही त्या ठिकाणची लोकल बॉडी आहे, परंतु त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी नियुक्त करण्याची समिती गेली 4 वर्षे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी नियुक्त केली नाही। त्याचा संपूर्ण कारभार विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून चालवला जातो। जे काँग्रेसच्या पक्षाचे जे काही मंत्री महोदय आहेत किंवा राष्ट्रवादीचे मंत्री महोदय आहेत त्यांच्या सूचनेनुसार कारभार केला जातो। मी या ठिकाणी आपल्याला जोशीचे आवर्जून सांगू इच्छितो की IPS अधिकारी किंवा पोलीस खात्यातल्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगितलं जातं की नीट काम करा, आमचं ऐका, नाहीतर तुम्हाला चंद्रपूर किंवा
किंवा गडचिरोली दाखवू, हा देखील ब्लॅकमेलिंगचा प्रकार असतो. आणि म्हणून अशा प्रकारे प्रामाणिक अधिकारी जर काम करत असेल तर त्याच्यावरती अशा प्रकारचा दबाव आणण्याचं काम, कायद्याचं उल्लंघन करून आम्ही सांगतो तसं काम करा. सिंचन घोटाळ्यामध्ये आपल्या लक्षात येईल की जे काय कोट्यवधीचा हजारो कोटीचा भ्रष्टाचार झाला, त्यामध्ये संबंधित खात्याच्या मंत्री महोदयाने संबंधित IAS IPS सचिव या अधिकाऱ्यांना आम्ही सांगतो तसा कारभार करा असं सांगितल्यामुळे त्यांना तसा कारभार करावा लागला. मी IAS अधिकारी, IPS अधिकारी, प्रशासनातले सर्व अधिकारी, ज्युनियर इंजिनियर, इंजिनियर यांना विनंती करू इच्छितो की आपण कृपया राजकीय नेते, पुढारी, पालकमंत्री यांच्या आदेशानुसार मुळीच कारभार करू नका. आपण कायद्याप्रमाणे कारभार करा. जर अशा प्रकारे भ्रष्टाचारात जर आपण अडकलात तर हे लोक हातवर करतात, सांगतात आमचा काही संबंध नाही आणि रेकॉर्डवरती, कागदावरती सगळे अधिकारी सापडतात आणि त्यांच्यावरती सजा होती, त्यांना पनिशमेंट होती आणि हे मात्र नामानिराळे होतात. माझी विनंती राहील की आज खेमसा नावाच्या IAS अधिकाऱ्याने जे केलंय किंवा विजय पांढरे नावाच्या अधिकाऱ्याने जी कृती केलेली आहे तशा प्रकारची कृती प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांची असली पाहिजे आणि तसंच त्यांनी वागलं पाहिजे. तेच त्यांचं कर्तव्य आहे कायदेशीर, असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. अगदी भाटिया साहेब, मूळ प्रश्न असा आहे की ज्यावेळी एखाद्या अधिकाऱ्याची बदली केली जाते आणि जी आपण चर्चा करतो आहोत की राजकीय लोकांचं हित जर त्यांनी पाहिलं नाही, राजकीय लोकांबरोबर कॉम्प्रोमाइज केलं नाही तर त्यांची बदली केली जाते. याच विधानाचा जर उलटा अर्थ बघितला, नाण्याची दुसरी बाजू बघितली तर राजकारण्यांबरोबर, नेत्यांबरोबर कॉम्प्रोमाइज करणारे अधिकारी अवेलेबल असणं असं त्याचा दुसरा अर्थ नाही का? हो साहेब, हेच मी बोलणार होतो. आता मिस्टर शेलारने 2-3दा एक विचित्रच प्रश्न निर्माण केला की बाबा हे 1-2 अधिकारी के साथ होता है, बाकी के साथ क्यों नहीं होता है? ये तो शेलार साहब को मालूम होना चाहिए. 1-2 अधिकारी के साथ इस तरह क्यों होता है? क्योंकि बहुत कम अधिकारी, 1-2 ऐसे अधिकारी हैं जो सरकार से पंगा लेने के लिए तैयार हैं, जो डरते नहीं. झी 24 तास, एक पाऊल पुढे.